शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन श्रेणीसाठी एकत्रित लढा देणे गरजेचे, कॉम्रेड शालिनी पगारे यांचे प्रतिपादन. वैजापुरात आयटकच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा वार्षिक मेळावा संपन्न. अंगणवाडी सेविकांना अनेक किचकट कामे असतात, परंतु त्या बदल्यात त्यांना अत्यल्प मानधन मिळते. त्यांच्या वेतन श्रेणीसाठी तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळवण्यासाठी मागील अनेक वर्षापासून आयटकचे लढे सुरू आहेत. हे लढे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आंदोलन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या राज्य सचिव कॉम्रेड शालिनी पगारे यांनी केले. त्या वैजापुरात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वार्षिक मेळाव्यात बोलत होत्या. वैजापूर पंचायत समिती सभागृहात 12 मार्च रोजी पार पडलेल्या या मेळाव्यात नवनिर्वाचित सभापती वंदनाताई शिंदे, उपसभापती सोनाली जाधव, पर्यवेक्षिका शोभा साळवे, योजना जमधाडे, तालुकाध्यक्ष शोभा तांदळे, कल्पना माळी, शबाना शेख, सुनी चव्हाण, पंचशीला धनेश्वर, शशिकला तांबे, आशा हार्दे, शीतल राजपूत, सोनाली मगर, रत्ना गोंधळे, मंदाकिनी जाधव, अनिता मस्सागर, निर्मला बोरगे, मनीषा घोडेराव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयटक युनियनच्या राज्य सचिव कॉम्रेड शालिनी पगारे यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे नियमितीकरण करण्यासाठी तसेच ग्रॅज्युएटीकरिता पुकारलेले दिल्ली येथील 20 मार्च रोजीच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. दरम्यान नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला, तर जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार मिळालेल्या लोणी खुर्द बीटच्या पर्यवेक्षिका योजना जमधाडे यांचा शालिनी पगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्यासाठी शिऊर, खंडाळा, लाडगाव, पालखेड, लोणी खुर्द तसेच महालगाव विभागातील अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सुवर्णा पवार यांनी केले. मानधन वाढ झालेली आहे, राज्याची झाली, तिथं तर भांडण चालूच आहे. हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत की अंगणवाडी सेविका ह्या मानधनी पदावर नसून म्हणजे त्या पूर्ण वेळ कर्मचारी आहेत, 6.5 तासांचं आपल्याला काम करावं लागतं. हायकोर्टाने आदेश दिलेला आहे की यांना ग्रॅच्युटी आणि पेन्शन लागू झाली पाहिजे आणि यांना वेतन श्रेणी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्या 2-3 राज्यामध्ये, कर्नाटक सगळ्या काही राज्यांमध्ये तो जो जी हायकोर्टाचे आदेश होते त्याची अंमलबजावणी झालेली आहे. त्या अंगणवाडी सेविकांना पेन्शन ग्रॅच्युटी त्यांनी दिलेली आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम कसा आहे, इथं सरकार लक्ष द्यायला तयार नाहीये. आपल्याला त्यासाठी त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी कुठेतरी मोठा लढा उभारणं गरजेचं आहे.